हाय नमस्कार, कसे आहात। आज आपण वालाची खिचडी बनवणार आहे। आपण कुकर तापत ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागेल, थोडंसं तेल लागेल, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, थोडंसं जिरं, हळद, आपलं हिंग, खडा मसाल्यामध्ये मोठी वेलची, छोटी वेलची 2 घेतली, मोठी वेलची 1 घेतलेली आहे, थोडंसं लवंग, दालचिनी 2 लवंग आणि 4-5 काली मिरची तुकडे आणि आपला तेजपत्ता, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, आपला टोमॅटो 1 कांदा आणि तांदूळ घेतलेले, तांदूळ बासमती घेतलेला आहे मी त्यासाठी, आणि आपले वाल, सोललेले वाल। आता आपला कुकर तर गरम होत झालंय। आपलं कुकर तापलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण। थोडंसं तेल घेतलं आपण, थोडंसं तेल तूप घ्यायचं, थोडंसं तूप घेतलंय आपण। त्याच्यासाठी आता आपण हे जे खडा मसाला घेतले ते टाकायचं, खडा मसाला टाकून थोडंसं हिंग टाकायचं, लाल मिरची, हिरवी मिरची, कांदा, आपण टोमॅटो टाकायचं, थोडंसं परतून घेऊया। आलं लसूणची पेस्ट, वरून जिरं टाकायचं, थोडंसं नावाला टाकायचं, फोडणीमध्ये ना जिरं टाकायचं। आपलं कांदा वगैरे टाकून झालं का आपण जिरं टाकायचं। त्यासाठी आपल्याला आता मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी आपला रोजचा मसाला घेतलेला आहे, हळद घेते थोडीशी, परत आपण व्यवस्थित त्यांना परतवून घ्यायचं। आणि मी हे तांदूळ आहेत ना 10 ते 15 मिनिटं धुवून आधी ठेवले होते, दिले आहे मी तांदूळ। आता आपण झाकण काढून घेऊया, थोडंसं कांदा हलवून घेऊया आपण। आता तांदूळ जे धुवून ठेवले ते टाकून घ्यायचे, परतून घेऊया आपण। मीठ टाकून घेऊया चवीपुरतं, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, परत एकदा परतवून आपण हा जो टोपण पाणी घेतलंय ते त्याच्यात ओतायचं। बरोबर मी 1 टोप पाणी घेतलं होतं, तांदूळ घेतले होते, म्हणजे आपण 15 मिनिटं तांदूळ भिजत ठेवला होता। थोडंसं आपण उकळ येऊन द्यावी त्याला, किंवा कमी पाणी वाटलं तर आपण त्याच्यात परत टाकून घेऊया। 1 टोपाला आपण 1.5 टोप पाणी घेतलं तरी चालून जाईल, पण मी भिजवून ठेवलेला म्हणून आधी 1च टोप पाणी ओतलंय मी।
त्याला व्यवस्थित उकळ येऊन देऊया। आता आपल्या भाताला व्यवस्थित उकळ आलेली आहे। पाण्याची आपल्याला गरज वाटत नाही याच्यामध्ये, तरी पण मी थोडंसं 1 कप पाणी ओतते याच्यामध्ये, म्हणजे थोडीशी नरम की आपली खिचडी होईल। आता आपण याला झाकण लावून घेऊया। तुम्हाला जर पाणी पाहिजे लागत असेल, नरम व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही पाणी 1 टोपाऐवजी 1.5 टोप पाणी ओतू शकता। जसं जेवढं तुम्ही तांदूळ घेणार ना त्याच्या थोडंसं निम्म पाणी घ्यायचं। आपण समजा 1 कप आपण 1 कप घेतलं तांदूळ, तर आपण 1.5 कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये। मी 1 टोपला जवळ 1.5 टोप पाणी घेतलेलं याच्यामध्ये। आता आपली खिचडीला मी झाकण लावते, त्याच्या आपण 2 शिट्ट्या काढायच्या। मीडियम गॅसवर ठेवायचं, जास्त मोठा नाही ठेवायचा गॅस, करपण्याची भीती असते। बारीकही नाही ठेवायचं आणि मोठाही नाही, मीडियम आचेवर ठेवायचं आपण गॅस। आता आपण बघूया 2 शिट्ट्या झाल्यावर आपली खिचडी कशी होती ती। 2 शिट्ट्या झाल्या, गॅस मी बंद केलाय। आता आपण 15 मिनिटांनी आपण उघडून बघायचं। आपली गरमागरम खिचडी तयार आहे। हे बघा, एकदम सुटसुटीत झालेली आहे। याच्यावर कोथिंबीर टाकू शकता तुम्ही, पण माझ्याकडे कोथिंबीर नाही मी टाकली। करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, आणि आवडली तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।